बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी आहे ती युरोपमधून। स्पेनमधील सेउता इथे निर्माण झालेल्या घुसखोरीच्या संकटामुळे युरोपचं राजकारण मात्र चांगलंच तापलंय। युरोपियन संघातील 27 पैकी 22 देशांनी सीमा आराखडा बदलण्याची आणि सीमेवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे। यात इटली, ब्रिटन आणि जर्मनी यासारख्या देशांचा समावेश आहे। मंगळवारी 27 देशांचे गृहमंत्री घुसखोरांच्या नो एंट्री प्लॅनवर चर्चा करणार आहेत असंही कळतंय। हा प्लॅन 6 स्तरांवर तयार केला जाऊ शकतो। मात्र खुद्द स्पेनसह 5 देशांनी 22 देशांच्या या प्लॅनवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज सेउता सीमा संकटानंतर युरोपीय संघाच्या काही देशांच्या भूमिकेवर आणि निर्णयांवर अत्यंत नाराज असल्याचं कळतंय। दरम्यान स्पेनमधील मूलगामी विचारसरणीचे पक्ष याला परदेशी आक्रमण म्हणून त्यावर टीका करतात। फ्रान्स, जर्मनी, ब्रिटनमध्ये घुसखोरांच्या हकालपट्टीची मागणी अधिक तीव्र होतीये। युरोपच्या सीमा सुरक्षा कवचामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश आहे ते आपण पाहूया। पहिलं पाऊल म्हणजे युरोपीय संघाची बाह्य सीमा मजबूत करणं। संघाच्या सामायिक बॉर्डर फोर्स मधील म्हणजे फ्रंटेक्स मधील अधिकारी आणि तैनाती वाढवणं। मोरोक्को सारख्या ट्रान्झिट देशांकडून प्रतिबंध आणि वापसी सहकार्याचा आढावा घेणं हे एक तिसरं पाऊल समजलं जात आहे। तसंच मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्यांवर सामायिक गुप्तचर माहिती, संयुक्त तपास आणि पोलीस कारवाई करणं हे एक चौथं पाऊल असेल। पाचवं पाऊल म्हणजे आश्रयाचा दावा फेटाळला गेल्यास तात्काळ त्या घुसखोराची किंवा स्थलांतरिताची हकालपट्टी करणं। सहावं पाऊल म्हणजे अंतर्गत सीमांवर तात्पुरती तपासणी करणं जी आजपर्यंत केली जात नव्हती। दरम्यान स्पेनच्या सेउतामध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी जमा झालेल्या 60,000पेक्षा जास्त स्थलांतरित आले आणि त्यातील बहुतांश म्हणजे 48,000 जण परत गेले। सुमारे 72 जणांचा मृत्यूही झालाय। सीमा उघडल्याच्या अफवेनंतर अनेकांनी पोहून, कुंपण ओलांडून आणि सागरी मार्गाने अगदी धोकादायक पद्धतीने शहरांमध्ये प्रवेश केला होता। मात्र सेउतामध्ये पोहोचल्यानंतर मुख्य स्पेनमध्ये जाण्याचा मार्ग त्यांना मिळाला नाही। अनेक स्थलांतरितांकडे अन्नधान्यासाठी, अन्न पाण्यासाठी पैसेही नव्हते। काही स्थलांतरित तर 2 ते 3 दिवस उपाशी राहिल्याची माहिती आहे। यातच काहींचा मृत्यू झाला। काही जण पोहून आले, त्या धोकादायक प्रवासामुळे काहींचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। तर काही स्थलांतरितांना स्थानिकांकडून मारहाण झाल्याची तसंच त्यांना हुसकावून लावण्यात आल्याचीही माहिती आहे। दरम्यान अद्याप काही जण सेउताच्या समुद्र किनाऱ्यावरच ठाण मांडून बसल्याची माहिती मिळते आहे। स्पेनमध्ये घुसखोरांचा प्रश्न पेटताच तिथं इटलीनं सगळ्यात आधी मोठं पाऊल उचललं आणि शेंगन क्षेत्रातून स्पेनसह आपली सीमा सुरक्षित केली। इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी 1 ऑगस्ट 2026 पासून स्पेनसोबतचा शेंगन करार 1 महिन्यासाठी स्थगित केल्याची घोषणा केली। स्पेनमधून येणाऱ्या नागरिकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुक्त प्रवासाचा हा नियम 1 महिन्यासाठी थांबवण्यात आलाय। स्पेनमधून इटलीत प्रवेश करणाऱ्या गैर युरोपीय नागरिकांची विमान आणि सागरी मार्गांवर कसून तपासणी केली जाते आहे। त्यांच्याकडील कागदपत्र तपासली जात आहेत। तर फ्रान्सच्या संमतीनं इटलीनं स्वतःच्या सीमांवरील सुरक्षा आणि गस्त आणखी वाढवली आहे। यावरूनच स्पेननं नाराजी दर्शवली आहे। Concluidos definitivamente, exigen una evaluación por parte de España, por parte de Marruecos y también por parte de todas las comisiones mixtas que tenemos en ese sentido. Pero evidentemente esa cooperación ha permitido revertir la situación en 24 horas. Y evidentemente, debo decir negativamente, tengo que contestar que no. Marruecos no es ninguna amenaza ni para Ceuta ni para el resto de España. Es un socio absolutamente fiable. दरम्यान जो शेंगन करार रद्द झाल्यामुळे स्पेन आणि इटलीमध्ये आणि विशेषतः युरोपमध्ये वाद सुरू झालाय ते शेंगन क्षेत्र किंवा तो शेंगन करार म्हणजे काय आहे ते एकदा पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। शेंगन क्षेत्र म्हणजे जगातील सर्वात मोठं व्हिसा मुक्त प्रवास क्षेत्र।
यात परस्पर अंतर्गत सीमांवरील पासपोर्ट तपासणी होत नाही. या करारात एकूण 29 देश समाविष्ट आहेत. एका शेंगन देशाचा व्हिसा मिळाल्यास सर्व सदस्य देशांमध्ये विना परवाना आणि विना बाधित फिरता येतं. या देशांअंतर्गत सीमांवर कोणतीही सीमा तपासणी किंवा पासपोर्ट नियंत्रण नसतं. सर्व सदस्य देश बाह्य सीमा सुरक्षेसाठी आणि समान व्हिसा धोरणासाठी एकत्रच काम करतात. लक्झेंबर्गमधील शेंगन नावाच्या एका छोट्या गावात 1985 मध्ये युरोपीय देशांमध्ये हा करार झाला होता. सदस्य देशांमध्ये यात युरोपीय युनियनमधील म्हणजेच युरोपीय संघामधील 25 देश आणि 4 गैर युरोपीय देश म्हणजे आइसलँड, नॉर्वे, स्वित्झर्लंड आणि लिंक्टेनस्टीन यांचा समावेश आहे. याचाच फायदा घेत घुसखोर युरोपमध्ये शिरतात. कोणताही व्यक्ती एका युरोपीय देशात दाखल झाला की त्याला दुसऱ्या अन्य युरोपीय देशात कोणताही चेकपॉइंट पार करावा लागत नाही. त्याच्या पासपोर्टची तपासणी एकदा युरोपमध्ये शिरल्यावर होत नाही. त्यामुळेच तस्कर आणि प्रवासी दोघेही युरोपमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळेच सेऊतामध्ये अनेक हजारोंच्या संख्येनं गेल्या आठवड्यामध्ये स्थलांतरितांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान इंग्लंडमध्येही या स्थलांतरितांच्या मुद्द्यावरून चिंता व्यक्त करण्यात येते. युरोपीय संघाच्या 6 स्तरीय सीमा सुरक्षेसाठी ब्रिटननेही आपलं समर्थन दर्शवलेलं आहे. Exchanged messages with the Spanish Prime Minister, and the news from Spain is that around 98% of the people who came into the Spanish territory last week have now been returned to Morocco, and there's an agreement between Spain and Morocco to that effect. So that substantially deals with the immediate issue, but of course there's a broader issue about the Schengen area and our relationship with it, and of course I would want to be in regular dialogue with the EU on those issues. दरम्यान युरोपमध्ये घुसखोरीचा प्रकार हा आजचा प्रश्न नाही, तर अनेक वर्षांपासून युरोपसाठी घुसखोरी म्हणजे एक मोठी डोकेदुखी झाली आहे. युरोपीय संघाची सीमा आणि किनारपट्टी रक्षण करणारी यंत्रणा म्हणजे फ्रंटेक्सनं दिलेल्या माहितीनुसार युरोपमध्ये गेल्या 17 वर्षांमध्ये म्हणजेच 2009 ते 2025 या 17 वर्षांमध्ये 4 सागरी मार्गांवर 35,25,000 बेकायदेशीर प्रवाशांची नोंद झालेली आहे. ग्रीस आणि सायप्रसच्या दिशेनं 17,81,000 बेकायदेशीर प्रवेश झालेले आहेत. लिबिया, ट्युनिशियातून इटली आणि माल्टामध्ये पोहोचणाऱ्या भूमध्य सागरीय मार्गावर 13,03,000 प्रवेश झालेले आहेत. मोरोक्को, अल्जेरियातून स्पेनला जाणाऱ्या पश्चिम भूमध्य सागरीय मार्गावर 2,65,000 बेकायदेशीर प्रवेश झालेले आहेत. तर अटलांटिक कॅनरी मार्गावर 1,76,000 प्रवेश बेकायदेशीरपणे झालेले आहेत. अटलांटिक कॅनरी मार्गावर हे प्रवेश झालेले आहेत. 2025 दरम्यान 7,19,000 बेकायदेशीर नागरिक दाखल झाले. अल्जेरियाचे सर्वाधिक 71,015 घुसखोर होते. त्यानंतर दक्षिण आशियाई देश अफगाणिस्तानचे 42,750 नागरिक बेकायदेशीरपणे युरोपमध्ये शिरले. तर मोरोक्कोचे 39,050 नागरिक हे बेकायदेशीरपणे युरोपमध्ये दाखल झाले. अल्जेरिया आणि मोरोक्कोमधून सर्वाधिक म्हणजेच 15% घुसखोरी होते. दरम्यान स्पेनमध्ये स्थलांतरित घुसताच खुद्द स्पेनच्या मुख्य भूमीतही वातावरण चांगलं तापलंय. एवढ्या मोठ्या संख्येनं स्थलांतरित घुसणार म्हटल्यावर स्पेनच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण येण्याची भीती तिथल्या नागरिकांना सतावतीये. माद्रिदमधील मोरोक्कोच्या दूतावासाबाहेर मोठ्या संख्येनं नागरिकांनी शुक्रवारपासून आंदोलन सुरू केलं. इतक्या मोठ्या प्रमाणात स्थलांतरित आल्यामुळे स्पेनच्या सार्वभौमत्वासह त्याच्या भौगोलिक स्वातंत्र्यावर, अखंडतेवर हा घाला असल्याची टीका नागरिकांनी केलेली आणि याद्वारे स्पॅनिश पंतप्रधानांवर जोरदार टीकाही केली जाते. स्पेनमधून चालते व्हा अशा प्रकारच्या घोषणा देत नागरिकांनी हे आंदोलन केलंय.
Gracias.